नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास. शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे झालेल्या 87 लाख अपहार प्रकरणात मी प्रथम तक्रार दाखल केली होती. माझ्या तक्रारीनंतर सहसंचालक तंत्रशिक्षण पुणे विभाग पुणे यांच्या निर्देशाने शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय, अनंत जाधव, राजेश कापसे यांच्या विरोधात जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपींना माहिती झाली व त्यातील काही आरोपी राजेश कापसे व अनंत जाधव हे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोलापूर यांच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी गेले. सदर जामीन गुन्हा दाखल झाल्यानंतर रद्द करण्यात आला व त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. फेटाळण्यात आल्यानंतर आरोपींना अटक होणं आवश्यक होतं की नव्हतं हा पोलिसांचा जरी लुकआउट असेल तरी साक्षीदार आणि पुरावे याचा जर विचार केला तर आरोपींना सदर ठिकाणापासून दूर करणे हे गरजेचं होतं का, असा प्रश्न मला सरकारी अधिकाऱ्यांना विचारायचा आहे. परत मला प्रश्न असाही पडतो की ही देखील पॉसिबिलिटी आहे की आरोपी पुरावे मिटवू शकतात, पुराव्याशिवाय ते साक्षीदार व फिर्यादी याच्यावरती देखील दबाव आणू शकतात व त्यांना फ्री ठेवलं तर एवढा मोठा घोटाळा करणारा माणूस एक 40-45 हजार देऊन आमची पण सुपारी देऊ शकतो. याची शक्यता नाकारण्यात येत नाही. म्हणजे आज मी व्हिसल ब्लोवर ॲक्ट अंतर्गत शासनाला कळवलेलं होतं, मात्र ह्या व्हिसल ब्लोवर ॲक्ट अंतर्गतचा विषय दूरच राहिला. पण साधे पोलीस आरोपींना पकडत नाहीये. त्यांना पकडावं की नाही पकडावं हा जरी त्यांचा प्रश्न असला तरी विषय इथं निर्माण होत आहे की आरोपी पुरावे मिटवू शकतात, फिर्यादीवरती दबाव आणू शकतात, साक्षीदार फोडू शकतात, साक्षीदारांना आर्थिक आमिष आणू शकतात, फिर्यादीला आर्थिक आमिष देऊ शकतात. इवन आर्थिक आमिष जर न स्वीकारल्यास पुढचे काही त्यांचे जे काही फंडे असतात ते फंडे करू शकतात क्रिमिनल लॉजीचे. हा सगळी शक्यता जर विचारात घेता गेलं तर आज डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय, नंतर अनंत जाधव आणि राजेश कापसे शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर यांची बदली होणं आवश्यक होतं का, त्यांना सस्पेंड करणं आवश्यक होतं का त्यांना टर्मिनेट करणं आवश्यक होतं. हा जरी शासनाचा लुकआउट असला तरी पुराव्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करता गेलं तर 100% हे आरोपींना त्या 100% त्या आस्थापनाच्या रिलेटेड कामं किंवा तिथेच ठेवणं हे कितपत धोकेदायक आहे याचा अधिकाऱ्यांनी नक्की विचार करावा. हा विनंतीचा माझा व्हिडिओ मी बनवतोय. मी अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतोय की त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन कारवाई करावी. जर न्यायालय जामीन नाकारतंय तर हा गुन्हा खरोखरच गंभीर आहे, गंभीर स्वरूपाचा आहे. याच्यात अटक करणं आवश्यक आहे का हे तपासलं जावं आणि त्या पद्धतीने अटक केली जावी. कालच मला नुसती माहिती कळाली की शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे प्राचार्य परत आलेला आहे. व विषय असा निर्माण होतो की प्राचार्य त्याच्या कार्यकालात 3 ब्रँचचं बोगस MBA करण्यासाठी स्टाफवरती दबाव आणतो. जे दबावात काम करणार नाहीत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतो. मग हा जर प्राचार्य इथे आला, हा महिलांची विनयभंग करतो, महिलांना सेक्ससाठी प्रपोज करतो, असा शासकीय तंत्रनिकेतनचा प्राचार्य याला काढलं जात नाही. कारण का राजकीय दबाव आणि राजकीय बळी झालेली ही शिक्षण व्यवस्था आमची आहे. अधिकारी काहीच करू शकत नाही. अधिकारी फक्त बांगड्या घालून बसल्यात का असा प्रश्न मला पडतो. जर आरोप शासनाने दाखल केलेली आहे, सहसंचालकांनी दाखल केलेली आहे, तर क्लास 3ची जी नियुक्ती आहे ती सहसंचालकांच्या अंतर्गत आहे. राजेश कापसे, अनंत जाधव आजपर्यंत टर्मिनेट किंवा सस्पेंड होऊन दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकले असते. मात्र प्राचार्याची नियुक्ती जरी शासनाची असली
तरी शासनाने पण त्यावरती त्वरित कारवाई करावी, अन्यथा तिथले विटनेस फोडले जातील, विटनेसला दबाव आणला जाईल. आणि हा प्राचार्याची एक हिस्ट्री आहे, ही जे हिस्ट्री सीटर आहे त्याची, स्वतः तो हिस्ट्री सीटर आहे. या सगळ्याचा विचार करून शासनाने तात्काळ कारवाई करावी, हा विनंतीसाठी व जनहितार्थ मी व्हिडिओ बनवतोय. कारण का मी शासकीय अधिकाऱ्यांना फोन केले, मात्र काहीच कारवाई होत नाहीये. सगळ्यात शेवटी मला जनतेसमोर येऊन आणि नागरिकांसमोर येऊन सदर विनंती करावी लागतीये. हे दुर्भाग्य म्हणावं लागेल, कारण का एखाद्या नागरिकांचे ईमेल तपासणं, तक्रारी तपासणं, त्याच्यावरती कारवाई करणं हे त्यांचं कर्तव्याचा भाग आहे. मात्र कारवाईच होत नाहीये आणि आरोपी सरेआम फिरत आहेत, पुरावे मिटवू शकतात, फिर्यादीवरती दबाव आणू शकतात. ह्या सगळ्या शक्यता या लोकांनी दूर ठेवल्या आहेत का? आणि हे खरोखरच गंभीर प्रकरण आहे असं माझं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.